आपण अनेकदा इतरांशी बोलतो, त्यांच्या गप्पा ऐकतो, पण कधी विचार केलाय का की इतरांचे हेच संवाद, त्यांच्या गप्पा आपण आपल्या शब्दात अधिक प्रभावीपणे कशा सांगू शकतो? आज आपण हेच रिपोर्टिंगचं तंत्र शिकणार आहोत, एकदम सोप्या आणि रंजक पद्धतीने. मग ते ऑफिसमधल्या बॉसचं बोलणं टीमला सांगायचं असेल किंवा मित्राने सांगितलेला एखादा किस्सा घरी रंगवून सांगायचं असेल, आपण कळत नकळत नेहमीच कुणीतरी काय म्हटलं हे सांगत असतो, बरोबर ना? आणि व्याकरणामध्ये याच कौशल्याला एक छान नाव आहे, रिपोर्टेड स्पीच किंवा कथन. हे फक्त काही नियम नाहीत, तर आपलं म्हणणं इतरांपर्यंत अचूक आणि स्पष्टपणे पोहोचवण्याची एक कला आहे. चला तर मग पटकन बघूया आज आपण काय काय शिकणार आहोत. आधी बघूया की बोलणं सांगण्याचे प्रकार कोणते आहेत. मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर त्यातले 3 मुख्य बदल कोणते आहेत ते पाहू. वेगवेगळ्या वाक्यांचं रिपोर्टिंग कसं करायचं आणि हो, हे सगळं शिकणं नक्की का महत्वाचं आहे तेही बघू. ठीक आहे, तर सुरुवात करूया. मुळात दुसऱ्याचं बोलणं सांगायचे 2 मुख्य प्रकार आहेत. असं समजा की आपल्या भात्यात 2 वेगवेगळी आणि प्रभावी साधनं आहेत. आणि ही 2 साधनं म्हणजे प्रत्यक्ष कथन म्हणजेच डायरेक्ट स्पीच आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजेच इनडायरेक्ट स्पीच. या दोन्हीची कामं, त्यांची वापरण्याची पद्धत सगळंच एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, तर जणू काही बोलणाऱ्याच्या शब्दांची कॉपी पेस्ट आवृत्तीच. अवतरण चिन्हांमध्ये एकही शब्द इकडे तिकडे न करता जसंच्या तसं मांडणं. याच्या अगदी उलट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे त्या बोलण्याचा फक्त गाभा, त्याचा अर्थ किंवा सारांश, तोही आपल्या शब्दात. इथे फरक बघा किती लगेच लक्षात येतो. जेव्हा आपण म्हणतो राम म्हणाला मी आनंदी आहे, तेव्हा असं वाटतं की आपण रामलाच ऐकतोय. पण जेव्हा आपण म्हणतो राम म्हणाला की तो आनंदी होता, तेव्हा आपण फक्त एक माहिती देत आहोत. आता खरा प्रश्न येतो की डायरेक्टमधनं इनडायरेक्टमध्ये जायचं कसं? चला तर मग हे रूपांतर करण्यासाठीचे 3 सोपे पण सगळ्यात महत्त्वाचे नियम समजून घेऊया. हे एकदा कळले ना की सगळं एकदम सोपं होऊन जाईल. हे 3 सोपे टप्पे फक्त लक्षात ठेवायचे आहेत. पहिला, वाक्याचा काळ बदलायचा. दुसरा, सर्वनामं बदलायची. आणि तिसरा, वेळ आणि ठिकाण दाखवणारे जे शब्द आहेत ते बदलायचे. बस एवढंच आहे. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे बॅकशिफ्ट. म्हणजेच काय, तर डायरेक्ट स्पीचमधला काळ आपण एक पाऊल मागे नेतो. म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर तो साधा भूतकाळ होतो, चालू वर्तमान काळ असेल तर चालू भूतकाळ, आणि साधा भूतकाळ असेल तर तो पूर्ण भूतकाळ बनतो. चला एक उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल. डायरेक्ट स्पीच आहे, तो म्हणाला मी आंबे खातो. इथे खातो हा साधा वर्तमान काळ आहे. इनडायरेक्टमध्ये ते काय झालं, तो म्हणाला की त्याने आंबे खाल्ले. पाहिलं, खातो या वर्तमान काळाचं खाल्ले या भूतकाळात रूपांतर झालं. पण एक मिनिट थांबा, इथे एक महत्त्वाचा अपवाद आहे. जर एखादी गोष्ट त्रिकालाबाधित सत्य असेल, जसं की सूर्य पूर्वेला उगवतो किंवा एखादा वैज्ञानिक सिद्धांत असेल, तर त्याचा काळ बदलायचा नाही. कारण अशी वाक्य ती कालही खरी होती, आजही आहेत आणि उद्याही तशीच राहणार आहेत. काळ बदलला की दुसरी महत्त्वाची गोष्ट येते सर्वनामांची. आता हे साहजिकच आहे नाही का? जेव्हा आपण दुसऱ्याचं बोलणं सांगतो तेव्हा बोलणारा आणि ऐकणारा बदलतो. त्यामुळे मी आणि तू हे शब्द तर बदलणारच. प्रथम पुरुष बोलणाऱ्या व्यक्तीनुसार बदलतो आणि द्वितीय पुरुष ऐकणाऱ्या व्यक्तीनुसार. हे बघा, या उदाहरणावरून अगदी स्पष्ट होईल. ती म्हणाली माझं तुझ्यावर प्रेम आहे. हे जेव्हा आपण दुसऱ्याला सांगू तेव्हा ते होईल ती म्हणाली की तिचं त्याच्यावर प्रेम होतं. इथे माझं झालं तिचं आणि तुझ्यावर झालं त्याच्यावर. एकदम सोपं आहे नाही का? आणि आपला तिसरा आणि शेवटचा बदल तो आहे वेळ आणि ठिकाण दाखवणाऱ्या शब्दांमध्ये. आता हे पण अगदी स्वाभाविक आहे. जी गोष्ट आज आणि इथे घडली तीच गोष्ट आपण नंतर कोणाला तरी सांगताना काय म्हणणार, त्या दिवशी आणि तिथे घडली असं. त्यामुळे नावचं देन होतं, टुडेचं दॅट डे आणि हिअरचं देअर होतं. बरं, हे 3 मुख्य नियम तर आपण पाहिले, पण आता खरी गंमत सुरू होते. कारण समोरचं वाक्य नेहमीच साधं असेल असं नाही, ते प्रश्नार्थक किंवा आज्ञार्थी असू शकतं. मग काय करायचं? तेव्हा या नियमांमध्ये थोडेसे बदल होतात. चला ते पाहूया. समजा एखादा असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर फक्त हो
किंवा नाही असं देता येतं. अशा प्रश्नांचं रिपोर्टिंग करताना आपण त्या वाक्याला जोडण्यासाठी इफ किंवा वेदर या शब्दांचा वापर करतो. उदाहरणार्थ, ती म्हणाली, तू येत आहेस का? याचं रिपोर्टिंग करताना आपण काय म्हणणार? तिने विचारलं की मी येत होतो का? बघितलं? की, का किंवा इफ वापरल्यामुळे तो थेट प्रश्न एका साध्या वाक्यात बदलला. आणि जर प्रश्न WH शब्दांनी सुरू होत असेल, म्हणजे काय, कुठे, कोण, केव्हा, तर गोष्ट आणखीनच सोपी आहे. काही नवीन शब्द आणण्याची गरजच नाही. तोच प्रश्नार्थक शब्द कनेक्टर म्हणून वापरायचा. जसं की तो म्हणाला, तू कुठे जात आहेस? याचं रूपांतर कसं होईल? त्याने विचारलं की मी कुठे जात होतो. पाहिलं, कुठे हा शब्दच इथे दोन्ही वाक्यांना जोडून देतोय. आणि आता शेवटचा प्रकार म्हणजे आज्ञा आणि विनंत्या. इथे आपण सेड नाही वापरत. त्याऐवजी वाक्याच्या भावनेनुसार टोल्ड, ऑर्डर्ड किंवा रिक्वेस्टेड असे जास्त योग्य शब्द वापरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काय की वाक्य जोडण्यासाठी टू वापरून क्रियापदाचं मूळ रूप घेतो. आता वाटेल की अरे बापरे, एवढे सगळे नियम, पण हे सगळं का करायचं? कारण मित्रांनो, रिपोर्टेड स्पीचवर प्रभुत्व मिळवणं हे एखाद्या भाषिक सुपरपॉवरसारखंच आहे. ही एक अशी शक्ती आहे जी आपलं म्हणणं अधिक प्रभावीपणे मांडायला मदत करते. मग आपण विद्यार्थी म्हणून निबंध लिहित असू किंवा ऑफिसमध्ये रिपोर्ट तयार करत असू किंवा अगदी मित्रांना एखादा घडलेला प्रसंग रंगवून सांगत असू, प्रत्येक ठिकाणी हे कौशल्य आपलं बोलणं आणि लिखाण दोन्ही अधिक प्रभावी आणि अचूक बनवतं. तर आता हे भाषेचं एक शक्तिशाली साधन आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आता विचार करा, या साधनाचा वापर करून आपण कोणती गोष्ट, कोणाचे शब्द अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.